नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावभाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरू करूया. ह्यासाठी मी फ्लावर, ढबी मिरची आणि बटाटा आणि त्याचबरोबर एक वांगं घेतलेलं आहे आणि वाटाणे हे सर्व स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये सर्व घालून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. भाज्या बुडतील एवढंच पाणी घालून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं की कुकरला झाकण लावून घ्या. झाकण लावून झालं की आपण त्याला गॅसवर ठेवून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. इकडे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आहे आणि त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट. चला आपण आता त्याची भाजून घेऊया सर्व. त्यासाठी मी टोपमध्ये तेल घेतलं आहे, त्यात कांदा टाकून घेतला आहे. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा मी जास्त वापरला आहे आणि त्याचबरोबर कांदा लवकर परतावा म्हणून थोडंसं त्यात मीठ घालून घेते, म्हणजे पटकन परततो. आणि नंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून छानपैकी परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा वास येणार नाही कच्चा. त्यामुळं छान परतून घ्यायची. छान असे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. तुमच्याकडं टोमॅटो तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडे अजून जास्त घालू शकता. मी एकच घातले, तुम्ही 2-3 घालू शकता. टोमॅटो पण छान गाळ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्याला चांगलं तेल सुटलं की आपण त्यात मसाले घालणार आहोत. आता इकडे मी पावभाजी मसाला घातला आहे. छान असं ते मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. लाल तिखट पण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण त्यामध्ये ज्या शिजवलेल्या भाज्या होत्या त्या स्मॅश करून त्यामध्ये घालून घेऊया. असं सर्व घालून घ्यायचं. आणि त्यामध्ये आता आपण त्याच कुकरमध्ये जरा हे करून पाणी घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. नंतर भाजी उकळून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करत राहा.